कर्नाटकातील मंत्र्याचा चालक तथा उडुपीच्या मालपे भागात पर्यटकांना जलक्रीडा सेवा पुरवणारा व्यावसायिक गोव्यात कॅसिनोमधून खेळून आला आणि त्यानंतर एका महिलेसोबत रिसॉर्टमध्ये गेला। त्यानंतर नेमकं काय घडलं ते कोणाला समजलं नाही। त्याचा अचानक गूढ मृत्यू झाला। या घटनेमुळे पोलीस यंत्रणा चक्रावून गेली आहे। संदीप सलायम असं या मृत व्यावसायिकाचं नाव आहे। काय घडलं नेमकं पाहूयात सविस्तर वृत्तांत। संदीप हा आपली भावंड आणि मित्रपरिवारासोबत उडुपीहून गोव्यात पर्यटनासाठी आला होता। सोमवार 29 जून रोजी रात्री हे सगळेजण पणजीतील एका कॅसिनोमध्ये खेळायला गेले होते। तिथून हे सर्वजण मंगळवारी सकाळी 11:30 वाजता कळंगूटमधील एका रिसॉर्टमध्ये गेले। संदीपसोबत एक महिला रिसॉर्टमध्ये थांबली तर त्याचे भाऊ आणि मित्र दुसऱ्या हॉटेलमध्ये राहायला गेले। सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास संदीप फोन उचलत नसल्याचं लक्षात आल्यानंतर त्याचे भाऊ आणि मित्र त्या रिसॉर्टवर पोहोचले। त्यांनी रिसॉर्ट व्यवस्थापनाला संदीप फोन उचलत नसल्याचं सांगितलं, पण रिसॉर्टच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना खोलीत जाण्यास मज्जाव केला। त्यामुळे ते माघार आपल्या हॉटेलवर परतले। दरम्यान मधल्या काळात म्हणजे साधारण सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास संदीपसोबत राहिलेली ती महिला त्याच्या खोलीतून बाहेर आली आणि हॉटेलमधून निघून गेली। दरम्यान रात्र झाली तरी संदीप फोन उचलत नसल्याचं बघून सगळे भाऊ आणि मित्र पुन्हा रिसॉर्टवर आले। त्यांनी हॉटेल व्यवस्थापनाला विनंती केली। त्यानंतर कर्मचाऱ्यांनी खोलीचा दरवाजा उघडला तेव्हा संदीप बेडवर मृतावस्थेत पडल्याचं दिसून आलं। दरम्यान पंचनाम्यावेळी पोलिसांना घटनास्थळी खोलीमध्ये सिगारेट आणि दारूच्या बाटल्या सापडल्या। तसंच संदीपनं कॅसिनो आणि हॉटेलमध्ये बरंच मद्यपान केल्याचं देखील पोलीस चौकशीत आढळून आलं। दरम्यान डॉक्टरांनी मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून त्याचा अहवाल पोलिसांकडे सुपूर्द केलाय। आता पुढील तपास चालू आहे। गोव्यासह महाराष्ट्रातील अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या प्रुडंट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।